हॅलो, हॅलो. मित्रांनो नमस्कार. आणि सध्या सगळे सदम्यामध्ये असतील असं मला वाटतं. त्याचं कारण असं आहे, की प्रथमदर्शनी पेपर जरी एकदम सिंपल दिसत असला ना मित्रांनो, डोक्याचा भुगा झालेला आहे अगदी पार 12-12:30 वाजतापासून. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, की पहिल्यांदा किंवा प्रथमदर्शनी हा पेपर तुम्हाला एकदम ईझी वाटेल. बट आयोगाने इतका भयंकर तुमच्यासोबत कांड केलेला आहे, की जो सामान्य विद्यार्थ्याच्या तर कमीत कमी या पेपरमध्ये लक्षात येईल असं मला वाटत नाही. कारण 12 वाजतापासून तर आत्तापर्यंत माझं सेशन जे होतं ते 2 वाजताचं होतं. तुम्हाला माहिती असेल नोटिफिकेशन मी 2 वाजताचं टाकलं होतं. जनरली मी यू-पी-एस-सीच्याही पेपरमध्ये मला तितका त्रास होत नाही, जेवढा या पेपरमध्ये मित्रांनो झालेला आहे. त्याच्यामुळे सगळ्यांची एकदा माफी मागतो आणि माझा स्वभाव असा आहे, की जोपर्यंत मला कन्फर्म होत नाही उत्तर, चारही ऑप्शन मी जोपर्यंत पडताळून पाहत नाही ना, तोपर्यंत मी आणि मला लाईव्ह जायचं असतं. मला ते रेकॉर्डिंग वगैरे एडिट करून मला जायची सवय नाही आहे. त्याच्यामुळे वन स्ट्रोक आणि आपल्या क्लासमध्ये रिटेक कधीच नसतो इतरांच्या प्रमाणे. त्याच्यामुळे जे आहे, मी जेही इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो संबंधित प्रश्नाच्या संदर्भामध्ये, ती 2-4दा 2-4 रिसोर्सेसला पडताळण्याशिवाय, बाकी तर माहितीच असतं. परंतु एवढा ट्विस्ट या वर्षीच्या पेपरमध्ये आहे मित्रांनो, की सगळ्याच लोकांना असं वाटलं, आज दिवसभराच्या ज्या प्रतिक्रिया होत्या, "हां सर, पेपर एकदम ईझी होता. GS1 तर एकदम ईझी होता सर." तुम्हाला दाखवलं मी आता. त्याच्यामुळे आज फक्त इतिहासाच्या प्रश्नाची आपण चर्चा करणार आहे. उद्या सकाळी मी पुन्हा एक लाईव्ह सेशन तुमच्यासाठी घेऊन येतो आहे. सकाळी 11 वाजता फ्रेश माइंडमध्ये आपला पेपर घेऊन बसायचं आणि विथ रिझन सगळ्या इत्थंभूत प्रश्नांची एक-एक माहिती मी तुम्हाला त्या ठिकाणी काढून देणार आहे आणि मग नंतर आपली कट ऑफ चेक करायची. मला नाही वाटत कट ऑफ 50-52च्या वरती जाईल ओपन कॅटेगरीमध्ये. कारण मित्रांनो एवढा भयंकर ब्लंडर झालेला आहे तुमच्यासोबत, की तुम्हाला काय सांगू. त्या तारखा आहेत ना तुमच्या पेपरमध्ये तारखा. जसं पहिली लोकसभा कोणत्या तारखेला अस्तित्वात आली? त्यानंतर गणेश व्यंकट मावलणकर हे उपसभापती होते की नाही? त्यानंतर जे आहे पद्मविभूषण, पद्मभूषणच्या बाबतीत 6 पद्मविभूषण, 5च आहे ते ॲक्चुअली तिथं 6 लिहिलेलं आहे. हे जे आकडेवारी दिलेली आहे ना, या ठिकाणी अशी लावली आयोगानं आपली, की पोरांना असं वाटतं मला सगळंच येतं. पद्मविभूषण, पद्मभूषणच्या बाबतीत एक पोरगं भांडलं माझ्यासोबत. येतंय लक्षात? तर हा सगळ्यात महत्त्वाचा विषय तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे. त्यानंतर ज्यांनी तुम्हाला जे आहे एशियन गेम जे चीनमध्ये झाले 2023 मध्ये, तर भारताचा फ्लॅग ज्यांनी फडकवलेला होता, त्याच्यामध्ये एका सरदारजीचं नावच नाही, जो हॉकी टीमचा कॅप्टन होता. आता त्याच्यामध्ये एकच नाव दिलेलं आहे आणि तोही ऑप्शन चुकीचा आहे. म्हणजे तुम्ही गंभीरता लक्षात घ्या. सायन्स तर एकदम भयंकर, भयंकर विचारलेला आहे, की तुम्हाला काय सांगू. तर अशा पद्धतीने जवळपास सगळ्याच कंटेंटमध्ये मग ते तुम्हाला जे आहे हिस्ट्री असो, जिओग्राफी असो, पॉलिटी असो, अनेकदा सांगत आलेलं 2003 पासून सांगतो पोरांना, की बाबा भारताची राजधानी नवी दिल्ली नाही आहे रे. 69वी अमेंडमेंट डी बसूचं पुस्तक द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया पेज नंबर 426 मध्ये अपेंडिक्स लास्टमध्ये लिहिलेलं आहे आणि त्या अपेंडिक्समध्ये 69 अमेंडमेंटमध्ये लिहिलेलं आहे बाकायदा, की भारताची राजधानी आजपासून तर काय होणार आहे? नॅशनल कॅपिटल रिजन ऑफ दिल्ली होणार आहे. नॉट ऑल सिटी ऑफ दॅट इज कॉल्ड ॲज अ दिल्ली. प्रश्न विचारला. 20 वर्षाच्या नंतरही तो रेलिव्हंट क्वेश्चन आहे. येत्या लक्षात? त्याच्यामुळे जे आहे पेपर लय भारी होता. काही प्रश्न 10-15 जसं कॅगची कलम तुम्हाला विचारली. त्यानंतर जे आहे निवडणूक चीफ इन्फॉर्मेशन कमिशन्स आणि त्याचे मेंबर्स किती असतात, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठीक होत्या. कालच्याच लेक्चरमध्ये द मिडिएव्हल इंडियन हिस्ट्रीमध्ये सांगितलं होतं, की टर्मिनॉलॉजीवरती प्रश्न विचारेल तुम्हाला, तख्ते ताऊस विचारलं. एन्सेंट इंडियामध्ये सातवाहनाचा संस्थापक तुम्हाला विचारून चुकलेला आहे.
असे असे दासू क्वेश्चन इतिहासाचे विचारले की जे कोणत्याच क्लासच्या नोट्स मध्ये नाही आहे. सगळ्या क्लासच्या नोट्स ज्या आहे बस खतम. इमॅजिन करा 2025 चा जो ट्रेलर आहे ना मित्रांनो, तो आयोगाने आपल्याला दाखवून दिलेला आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. टेन्शन घेण्याचं कुठेही कारण नाही आहे. बट आपल्या अभ्यासाची दिशा जी आहे, लगातार लाईव्ह येतो आहे गेल्या 6 लेक्चर पासनं. एन्शियंट, मिडेवल, मॉडर्न काय काय वाचायचं, कंटेंट बाकायदा स्क्रीनिंग करून दिलेले होते. भक्ती मुवमेंट, मुघल डायनॅस्टी, त्यानंतर जे आहे दिल्ली सल्तनत, सल्तनत कालखंडामध्ये कोणत्या कराला हिंदू आणि मुसलमान, कोणत्या कराला कोणत्या नावाने संबोधित केलं जात होतं, क्वेश्चन विचारला. टर्मिनॉलॉजीवरती 2 क्वेश्चन्स विचारून चुकलेला आहे तुम्हाला. मिडेवल इंडियामध्ये फक्त टर्म लक्षात ठेवायची आपल्याला राज्यसेवा आणि यूपीएससीच्या दृष्टिकोनातनं. कित्येकदा सांग एकदम फिक्स आहे. काय आहे, मूर्खपणा एवढा भरलेला आहे ना आपल्या डोक्यामध्ये, इतकं कन्फ्युजन असतं. 1-2 पुस्तकामध्ये आपलं होऊ शकतं. येत्या लक्षात. परंतु कोचिंगवाल्यांनी एवढा भुसा भरून ठेवलेला आपल्या डोक्यामध्ये की आपल्याला आपल्यावरच विश्वास राहत नाही कधी कधी. 2 क्वेश्चन विचारले मिडेवल इंडियाचे, 2चे 2ही मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला दिसतील. जेवढाही माझा एसेन्स होता त्या लेक्चरमध्ये बोलण्याचा. वेळ न दवडता मी पहिल्या 15-16 क्वेश्चन जे इतिहासाचे, फक्त मला आज इतिहासाचेच क्वेश्चन्स करायचे आहे. कारण या पेपरमध्ये समरी आणि कॉन्सेप्ट इतके भयंकर दिलेले आहे आयोगाने यावेळेस की त्या प्रत्येक कॉन्सेप्टची जर चर्चा करतो तर आपलं सेशन 2 ते 3 तासाचं होईल. त्याच्यामुळे मी तुकड्यामध्ये या सेशन्सला वाटणार आहे. इच्छा होती माझी आज की 2 वाजता सुरू करतो, 3, 3:30, 4 वाजेपर्यंत समाप्त करतो, परंतु ते पॉसिबल नाहीये. कारण जवळपास 70% पेपर जो आहे तुमचा तो कन्सेप्च्युअलाइज आहे. लक्षात घ्या. याचा अर्थ असा आहे की जेवढे कंटेंट राज्यसेवा आणि यूपीएससीचे आहे ते सगळेचे सगळे आता तुम्हाला कन्सेप्ट शिवाय तुम्हाला प्रिलिमिनरी सुटणार नाही. इतकं मात्र निश्चितपणे सांगतो मी तुम्हाला. तुम्ही ही गोष्ट आज माना किंवा नका मानू, सातत्यानं सांगत आलेलो आहे. फॅक्च्युअल क्वेश्चनवर तुमचा प्रिलिमिनरी निघत नाही, सीसॅट निघणार नाही. एवढा भयंकर घोटाळा झालेला आहे आजच्या पेपरमध्ये. म्हणजे घोटाळा इन द सेन्स, तो घोटाळा नका समजू तुम्ही, तुमच्या सोबत आणि तुमचा जो एक पर्स्पेक्टिव्ह होता एक्झामच्या दृष्टिकोनात किंवा एक्झामच्या बद्दलचा जो दृष्टिकोन आहे, आणि कोचिंग वाल्यांनी आपल्या डोक्यावरती जे आहे आणि डोळ्यावरती सुद्धा जे आहे दिवसा ढवळ्या तुमच्या जे आहे काय टाकलेलं होतं, ते सारेचे सारे आता रिझल्ट येईलच. पटकन आता डिसेंबर जानेवारी मध्ये तुमची नेक्स्ट इयरची सुद्धा ऍड येणार आहे. नोटिफिकेशन जारी झालेला आहे कॅलेंडर इयर्स मध्ये. एमपीएससीने सांगितलं की 2025 ची जी घोषणा झालेली आहे ती आज पर यूपीएससी होणार आहे. त्याच्यामुळे पटापट आतापासूनच अभ्यासाला लागा. रिझल्ट काय येणार नाही येणार, आता तुम्हाला मेन्सचा प्रिपरेशन पहिल्यांदा करावं लागणार. तेव्हा तुमचा हा कन्सेप्च्युअल पार्ट जो आहे प्रिलिमिनरीचा तो नेक्स्ट इयर मध्ये मित्रांनो सुटण्याची शक्यता आहे. तर पेपर पाहिजे तेवढा आसान नव्हता. आणि मी सांगितलं तुम्हाला कट ऑफ लेवल 52 ते 55 ओपन कॅटेगरी, 52-53 हे ओबीसी कॅटेगरी, आणि 50 ते 47 पर्यंत एससी एसटी कॅटेगरी फिनिश. तेवढेही क्वेश्चन तुमचे येते का नाही येत याच्यातही मला शंका आहे. आजपासून आपण सुरू करता, उद्यापर्यंत फायनलाइज होऊन जाईल. तुमचा कट ऑफ काढून घ्या तुम्ही, पेपर ठेवा समोर. माझ्याकडे पेपर सी आहे, म्हणजे सी सेट आहे माझ्याकडे. तर सी सेट ज्यांचा आहे त्यांनी पहिल्यापासून उत्तर बघण्यास सुरुवात केली तरी हरकत नाहीये. संच क्रमांक सी या ठिकाणी मी देतो आहे. दुसरं पहिला नंबरचा क्वेश्चन आहे हिस्ट्रीचा. इसवी सन 1907 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली. हा आपला विजय आहे असं विधान कुणी केलेलं होतं? आन्सर लॉर्ड मिंटो आहे. बाबू कोणत्याच इतिहासाच्या ना नोट्स मध्ये तुम्हाला लिहिलेला आहे आणि ना कुठल्या ना तुम्हाला जे आहे. तर हे एक्सटेन्सिव्ह जोपर्यंत तुम्ही वाचत नाही तोपर्यंत जे आहे काहीही होणं नाहीये. नोट्स तुम्ही किती वाचा, अनेकदा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. येत्या का लक्षामध्ये? आणि म्हणून मी अनेकदा सांगतो सेल्फ नोट्स बनवा. लोक रेडीमेड नोट्सच्या मागे लागतात. अरे 4 पुस्तकं ढापून जे आहे एक नोट्स तयार करतो. अनेक पाहिलेले आतापर्यंत 20 वर्ष झाले मला या क्षेत्रामध्ये काम करत असताना,
आणि शिकवताना. त्याच्यामुळे ज्या माझ्या अनुभवावरनं मी 10 वर्ष दिल्लीत राहिलो, तिथेही काय करतात नोट्सच्या नावाखाली हे मला माहिती आहे. बाबू, आर्थिक शोषणाचा बळी पडू नका. बुद्धिहीन नाही आहे आपण. जर आपण राज्यसेवा किंवा UPSCच्या प्रिपरेशनची मेंटॅलिटी ठेवतो ना, हा बकवासबाजी जरा बंद झाला पाहिजे. आणि आता तो तसाच बंद होणार आहे 2025 मध्ये. अवकात नाही आहे अशा प्रश्नांची उत्तरं देण्याची, तर ती आपण आता देण्याचा प्रयत्न जरूर करूया. म्हणजेच 90% रिस्पॉन्सिबिलिटी तुमची आहे, 10% रिस्पॉन्सिबिलिटी फक्त क्लासची आहे, असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की आपल्यासोबत काय काय होत आहे. पर्सनॅलिटी सांगितल्या होत्या मिडेवल इंडियामध्ये. मागचं लेक्चर बघून घे, मला काय स्वप्न नव्हतं पडलं आजच्या पेपरचं. मिडेवल इंडियाचं लेक्चर आहे, लाईव्ह लेक्चर पडलेलं आहे, रेकॉर्डेड पण पडून आहे. काय काय सांगितलं होतं त्याचा एसेन्स बघा. दुसरा क्वेश्चन नंबर जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 2, चुकीच्या जोड्या ओळखायच्या तुम्हाला. काय लिहिलं? अब्दुल समद, तख्ते ताऊस. किती एकदा सांगितलं की बाबू या टर्मिनॉलॉजी वरती जे आहे फोकस कर, आणि कोणाच्या मेमरीमध्ये कोणतं स्मारक, कोणते टर्मिनॉलॉजी कोणत्या सेन्स मध्ये विचारली गेली आहे याबद्दलची चर्चा तुम्ही या ठिकाणी करायला पाहिजे होती. बघा, क्वेश्चन नंबर 2चा आन्सर आहे नंबर 1. पहिल्यांदा उत्तर सांगून देतो, चेक करून घ्यायचं. पहिल्यांदा केवळ सी जोडी जी आहे ती तुमची बरोबर आहे, फक्त सी. अब्दुल समद जो आहे, कारण चुकीची जोडी ओळखायची आहे. अब्दुल समद हा प्रसिद्ध चित्रकार होता, तुमच्या माहितीसाठी या ठिकाणी सांगतो. दुसरं, यानंतर जे आहे तख्ते ताऊस, ज्याला मयूर सिंहासन म्हटलं जायचं, तर हे नंतर आग्र्याच्या ताजमहल मधनं वर्तमानात दिल्लीच्या तुम्हाला जे आहे लाल किल्ल्यामध्ये शिफ्ट झालेला आहे. यानंतर आझम शाह जो होता तो बहमनी शासनामध्ये किंवा शासकाचा या ठिकाणी रिलेटिव्ह मानला जातो किंवा त्याचा संबंध याच्याशी आहे, परंतु हा औरंगजेबाचा 3रा मुलगा होता. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज आहे. औरंगजेब 3rd डॉटर सन. ओके, तर हा बहमनी शासकाशी संबंधित नव्हता, राजपुत्र आझम शाह. बीबी का मकबरा जो तुम्हाला दौलताबाद मध्ये आहे, दिलरस बानो यांचं स्मारक म्हणून या ठिकाणी त्याचा जो आहे प्रस्थापना झालेली आहे. याचा अर्थ अब्दुल समद बरोबर आहे. तख्ते ताऊस, मयूर सिंहासन याचा उल्लेख या ठिकाणी तुम्हाला टर्मिनॉलॉजी मध्ये येतो. बीबी का मकबरा मी सांगितलं या ठिकाणी. आणि राजपुत्र आझमशाह बहमनी शासकाचा उत्तराधिकारी नसून तो औरंगजेबाचा मुलगा होता, 3rd सन ऑफ औरंगजेब. म्हणजेच ऑप्शन नंबर सी या ठिकाणी जे आहे चुकीची जोडी आहे, आणि म्हणून यातलं पर्यायी उत्तर फक्त सी या ठिकाणी येणार आहे. 100% जेवढे उत्तर मी काढून देणार 100% श्युरिटी त्याची. काही उठ सूट कोणतेही प्रश्नाची उत्तर घे, कशी फटाफट करून टाक, हा विषय मी करत नाही. मी आधीच सांगितलं, जोपर्यंत मी कन्फर्म होत नाही तोपर्यंत मी लाईव्ह येतच नाही. आणि आजच्या पेपरनं खरंच माझ्या डोक्याचा भुगा केला राव. 4 तासापासून बसलेलो आहे मी, सगळे क्रॉस चेक करतो आहे. जेवढे इन्फॉर्मेशन माझ्या डोक्यामध्ये आहे इकडनं तिकडनं सगळे इन्फॉर्मेशन कलेक्ट केल्याचे. क्वेश्चन सीधा एकाही कंटेंटचा नाहीये. त्याच्यामुळे 45 ते 50 क्वेश्चन ज्यांचे अप्रोप्रिएट आहे विदाउट निगेटिव्ह मार्किंग, त्यांनी बिलकुल चादर ताणून झोपून जायचं. उद्यापासून मेनची एक्झामची प्रिपरेशन सुरू करायची. कोणी किती सांगू, नंतर सांगतो पुढे येणारच आहे. असे कमीत कमी 40 क्वेश्चन्स आहे की ज्या ठिकाणी तुमची लावलेली आहे आयोगाने चांगल्या पद्धतीने. कशी लावली ते नंतर सांगतो. बरोबर आहे. हे झाला इतिहासातला दुसरा प्रश्न. चला पुढे नंबर 3. नेहरू अहवालामध्ये खालीलपैकी कोणते उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आलेले होते? इथं बऱ्याच जणांची घाण झालेली आहे. मॉडर्न इंडियन हिस्ट्रीचा क्वेश्चन आहे, आणि मी अनेकदा सांगितलं शब्दांमध्ये तुम्ही फसणार आणि फसवलं आयोगाने तुम्हाला. इथे लक्षात. तर काय लिहिलं याच्यामध्ये?
नेहरू अहवालात खालीलपैकी कोणते उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आले होते? वसाहतीचे स्वातंत्र्य मिळवणे, दोन राष्ट्रांची निर्मिती, बाय पार्टी किंवा ऑन द बेसिस ऑफ रिलीजन, ज्याला एक भारत आणि पाकिस्तान म्हणतो. नंबर तिसरा, अचिव्हमेंट होम रूल अर्थात स्वशासन मिळविणे आणि पूर्ण स्वातंत्र्याची प्राप्ती करणे. एवढा भयंकर क्वेश्चन आहे की म्हणजे जर शब्दाचा अर्थ नाही समजला, एमपीएससी ने आताच दाखवून दिलं तुम्हाला की तुमच्या भाषेवरती जर तुमची पकड नसेल तर 2025 पासून येणारा एमपीएससीचा जो अभ्यासक्रम आहे तो तुमच्या आवाक्याच्या आणि आटोक्याच्या दोन्ही बाहेर असणार आहे. त्याच्यामुळे एनसीईआरटी ला बेस बनवा. वेदांता IAS फाउंडेशन एनसीईआरटी फ्रॉम 6 to 12th एव्हरी सब्जेक्ट सध्या आपलं लाईव्ह सेशन सुरू आहे आणि मी पुढे आणखी डिटेल्स मध्ये घेणार. 25 ऑगस्ट पासून माझ्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहे. त्याच्यामध्ये जवळपास 20 दिवसापर्यंत केवळ आणि केवळ एनसीईआरटीचं बॅकग्राऊंड आणि एनसीईआरटी 6 ते 12 प्रत्येक कंटेंट मध्ये काय करायला पाहिजे या सगळ्यांची चर्चा मी त्या ठिकाणी करणार आहे, करतो आहे. त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना फ्री ऑफ कॉस्ट आणि हे सगळ्या महाराष्ट्रातल्या पोरांसाठी जे आहे सकाळी 9:30 वाजतापासून तर 10-10:30 वाजेपर्यंत अवेलेबल असणार आहे. ज्या लोकांनी आतापर्यंत त्याचा फायदा घेतला त्यांचं स्वागत आहे. जे लोक आतापर्यंत ज्यांना कुठल्या ना कुठल्या कारणाने माहिती नव्हतं, अनभिज्ञ होते, त्यांनी सुद्धा जॉईन केलं तरी हरकत नाही आहे मला. आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. वेदांता ज्युनियर एक ॲप येतो त्याच्यावरती जायचं किंवा डायरेक्ट वेदांता ज्युनियर फाउंडेशनला यूट्यूब चॅनलवरती जा, सबस्क्राईब करून घ्या जर नव्याने जोडले असाल तर, आणि तुम्हाला जेणेकरून नोटिफिकेशन कंटिन्युअसली येत राहील. अशा पद्धतीने जे आहे नवनवीन उपक्रम जे मी आज या ठिकाणी चालवतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. तर लय खतरनाक क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे. वसाहतीचे स्वातंत्र्य मिळविणे, अचिव्हिंग डोमिनियन स्टेट. डोमिनियन स्टेट हे 1909 चा जो मार्लेमेंटो रिफॉर्मेशन होता त्या दृष्टिकोनातून पुढे चाललं ते 1930 पर्यंत चाललं होतं. नेहरू अहवाल, नेहरू रिपोर्ट. कारण या कालखंडामध्ये उपनिवेशवाद आणि वसाहतीवादाच्या शासनाचा विस्तार जो आहे तो 1919 पर्यंत येतो आणि नंतर मग मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्मेशन येतं आणि त्या रिफॉर्मेशन आणि मॉर्लेमेंटो रिफॉर्मेशन किंवा त्याच्या शिफारसी या दोघांनी मिळून आणि पहिल्यांदा 1909 आणि 1919च्या ऍक्ट मध्ये डोमिनियन स्टेटसचा दर्जा देण्याचं ब्रिटिशांच्या द्वारे या ठिकाणी काय होतं, स्वशासन मिळविणे, हे तर जे आहे 1907 पर्यंत होऊन गेलेली प्रक्रिया आहे. दोन राष्ट्रांची निर्मिती ते 1906 पासून जरी सुरू झाली तरी सुद्धा ते क्रिप्स कमिशन आणि त्यानंतर जे आहे तुम्हाला सर स्टॅफोर्ड क्रिप्स कमिशन आणि पूर्ण स्वातंत्र्य मिळवून ते 1942च्या नंतरचा विषय येतो. अशा पद्धतीने इतिहासाचे जे काही पळाव आहे, जे काही स्टेजेस आहेत ते आपल्याला माहित असल्या पाहिजे. हा क्वेश्चन टिळक युग आणि गांधी युग यांच्या संक्रमण काळातला जो क्वेश्चन आहे तो या ठिकाणी आयोगाने तुम्हाला टाकलेला आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी शाब्दिक चकमक जर तुमच्या सोबत झाली आणि उत्तर जर चुकीचं झालं तर थोड्याशा गोष्टीनं तुमचं जे आहे या ठिकाणी जे आहे वाटोळं होऊ शकतं. ते अनेकांचं झालेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे क्वेश्चन नंबर 3 चं हे नंबर 1 या ठिकाणी तुम्हाला देता येईल, अचिव्हिंग डोमिनियन स्टेटस. ओके, चला क्वेश्चन नंबर 4. काहींना जर प्रश्न पडत असतील किंवा विचारायचं असेल तर या ठिकाणी चॅट बॉक्स खुला आहे. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन जे आहे आपले क्वेश्चन्स या ठिकाणी जे विचारू शकता किंवा त्याची पडताळणी करू शकता. काय विचारलं, हु अमंग द फॉलोइंग फाउंडेड द टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स. टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना कोण केलेली होती? आता लाल बाल पाल तुम्हाला माहित आहे आणि 1920 मध्ये टिळकांचं अवसान होतं. बिपिनचंद्र पाल बंगालमध्ये आपापल्या कामामध्ये लागतात. लाला लजपत राय ज्या पंजाबमध्ये या ठिकाणी सक्रिय होतात. आता बऱ्याच लोकांनी ह्या माणसाने ज्या ठिकाणी मला पेपर पाठवला त्यांनी सुद्धा श्रीपाद अमृत डांगे हे लिहिलेलं आहे. आता काय करावं है ना अशा सिच्युएशन मध्ये? अरे टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स
याची स्थापना जी आहे ती लाला लाजपत रायांनी केलेली होती. लाला लाजपत रायांनी. बेटा श्रीपाद अमृत डांगे किंवा अरविंद घोष नाही. अरविंद घोष तर नंतर जे पॉंडिचेरीमध्ये जे आहे तुम्हाला माहिती आहे औरोबिंदू आश्रम आता पॉंडिचेरीमध्ये, ज्या ठिकाणी जर तुम्हाला सुई जरी पडली तरी जे आहे एकदम शांत असतो, आवाज येतो, बरोबर. तर या ठिकाणी त्याची गरज नाही आहे. लाला लाजपत रायांनी टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची या ठिकाणी काय केली होती, स्थापना केलेली होती. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. 5वा नंबरचा क्वेश्चन जो आहे तो एकदम छोटासा आणि एकदम सगळ्यांना जमलेला आहे. 1857च्या उठावामध्ये कानपूर येथील नेतृत्व कुणाकडे होते, तर हे नानासाहेब पेशवा आहे. ऍक्च्युअली इथे सुद्धा एमपीएससीने तुमच्यासोबत एक ट्विस्ट खेळलेला आहे की नानासाहेब पेशवा हे या ठिकाणी लिहिलेलं नाही, फक्त नंबर 3ऱ्या मध्ये तुम्हाला नानासाहेब लिहिलेला आहे. तर इथे सुद्धा लोकांनी जे आहे गच्चा खाल्ला. इथे बघा यांनी अजीमुल्ला लिहिलेला आहे. सांगा आता काय करावं. अजीमुल्ला यांनी कानपूरमध्ये नेतृत्व कुणाकडे होतं, अशा क्वेश्चन चार्ट दिलेली आहे आपल्याला या वर्षीच्या परीक्षेमध्ये मित्रांनो, की ह्या तर हिस्ट्रीचे क्वेश्चन आहे. पुढे इकॉनॉमी आहे, पॉलिटी आहे, बाप रे बाप. करंट मी पहिल्यांदा सांगितलं, पहिलं सेशन जे माझं लाईव्ह होतं स्ट्रॅटेजीचं, आजपासून मी 15 दिवसाच्या पहिले टाकलं होतं, तिथे सांगितलं होतं की वर्षभराचा करंट जो आहे निचोडून जा. सगळे ऑपरेशन्स विचारले तुम्हाला, इस्रायलमध्ये कोणतं चाललं, अफगाणिस्तानमध्ये कोणतं चाललं, युक्रेनमध्ये विद्यार्थ्यांना आणण्यासाठी काय काय वापरल्या टर्म्स, हे लक्षात. त्यानंतर महिला अधिकार बिल, तिथं 30% लिहिलेलं आहे. लोक राईट करून आले. 33% आरक्षणाचं बिल आहे रे. मातृशक्ती वंदन अधिनियम ज्याला म्हटलं जातं, त्याच्या तारखा बघा. हा सगळ्यात महत्वाचं, नवीन लोकसभेची जी स्थापना झाली किंवा निर्मिती झाली, त्याच्यामध्ये राज्यसभेचं जे स्ट्रक्चर आहे ते कमळाच्या फुलासारखं आहे आणि लोकसभेचं जे स्ट्रक्चर आहे ते लॉयन सारखं आहे. लॉयन सारखं नाही बाबू, पिकॉक सारखं आहे रे. येत्या का लक्षामध्ये. असा दिला का नाही ढुस्सा एमपीएससीने या वर्षी सगळ्याच्या हवा उडल्या, खास करून जे आहे कोचिंग चालवणाऱ्यांच्या. प्रेडिक्ट करताना करा प्रेडिक्ट. म्हणून मित्रांनो सांगणं आहे, स्वतः अभ्यास करा राजे हो, स्वतः अभ्यास करा. येत्या लक्षात. एखाद्या माणसावर तुम्हाला भरोसा ठेवायचाच आहे तर चांगल्या मेंटॉर वरती भरोसा ठेवा. काही प्रॉब्लेम नाही आहे, मार्गदर्शन घ्यायलाच पाहिजे. पण तो लोक मला विचारतात, सर तुम्ही किती सिलेक्शन दिले. 2008 पासून मी या क्षेत्रामध्ये 2024-16 वर्ष झाले. फोटो पाहून येणार तुम्ही माझ्याकडे, फोटो नका पाहू, नाही आले तरी चालते मित्रांनो. बट कडकडीचं आव्हान आहे की करिअर बर्बाद नका करू रे. क्वेश्चन्स बघा आणि स्वतःही करू शकता तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. आम्ही स्वतःच प्रिपरेशन केलेली आहे. 4 इंटरव्ह्यू दिले, 32 परीक्षा दिल्या, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. काय कुठं होते, कसं होते. आजही 5-5 तास अभ्यास करून मला या ठिकाणी जे आहे तुमच्या समोर उभं राहावं लागतं. असंच येत नाही मी हवेत. चला असो, काही प्रॉब्लेम नाही आहे. लहान लेकर आहात तुम्ही, माझे लहान बंधू भगिनी आहात. काही चुका होतात माणसाच्या हाताने, परंतु या चुका वारंवार जर होत असेल तर ती चुका करण्याची सवय जी आहे ती वाईट सवय म्हणून तुमच्या पर्सनॅलिटीचा भाग होऊ नये मित्रांनो. त्याला थोडंसं सुधारा तुम्ही. आणि या पेपरने जो नमुना दाखवला ना तुम्हाला, सुधारण्यासाठीच दाखवलेला आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. समजलं या ठिकाणी. याच्यानंतरचा क्वेश्चन जो आहे ना, क्वेश्चन नंबर 6, तो त्याच्यापेक्षा भयंकर आहे. अहमदाबाद मधील गिरणी कामगारांच्या लढ्यात महात्मा गांधी यांच्या सोबत असलेल्या प्रमुख महिला सहकारी कोण होत्या. सगळ्यांना माहिती आहे. हे प्रयोग होते गांधीजींचे 1915 नंतर देशामध्ये आल्याच्या नंतर खेरा, चंपारण, मुंबई आणि अहमदाबाद मिल मजदूर संघटनाचा सत्याग्रह. आता यामध्ये यांनी विचारलं की कोणत्या नेत्री किंवा महिला जी आहे त्या सहकारी म्हणून या ठिकाणी लाभल्या. आता यामध्ये थोडंसं जे आहे, जे काही तुम्हाला विकिपीडिया आहे किंवा जे रेफरन्स बुक आहे, मग ते बिपिन चंद्र असो किंवा तुम्हाला जे आहे
विद्यार्थी राव असो, त्यानंतर जे आहे एल बाशम असो, BL बाशम असो, यांच्या पुस्तकांना पाहिल्याच्या नंतर जे आहे 2 अतिरिक्त महिला या ठिकाणी जे आहे दिसतात आपल्याला. एक सरोजिनी नायडू आणि एक मनांगिनी हजारा, या 2 महिलांची नावं सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मनांगिनी हजारा आणि सरोजिनी नायडू. अनेक लोकांनी जे आहे सरोजिनी नायडू सोडलं आणि अनुसया सराभाई यांचं नाव या ठिकाणी करून आले. उत्तर हे पण बरोबर आहे, परंतु यामध्ये मित्रांनो कन्फ्युजन आहे. मी तुम्हाला 2 महिलांची नावं सांगितली, सरोजिनी नायडू, मनांगिनी हजारा. आता मनांगिनी हजारा या ठिकाणी नाही आहे, यापैकी सरोजिनी नायडू आहे, बरोबर आहे. आणि अनुसया साराभाई या सुद्धा जे आहे कन्फर्म या ठिकाणी जे आहे अहमदाबादच्या लढ्यामध्ये गांधीजींच्या एक महिला नेत्री म्हणून या ठिकाणी उदयास येतात. तर हे थोडं तुम्ही चेक करून घेऊ शकता, मी त्याबद्दल शुअर नाही आहे. येत्या लक्षात, मी तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन देऊन दिली की मनांगिनी हजारा सुद्धा या ठिकाणी होत्या. आता MPSC या 2 पैकी कोणतं उत्तर कन्सिडर करते त्याच्यावरती डिपेंडेंट आहे. त्याच्यामुळे अनुसया सराभाई ज्यांनी मारलं असेल त्यांचं उत्तर सुद्धा प्रॉपर आहे आणि सरोजिनी नायडू ज्यांनी मारलं असेल त्यांचं उत्तर सुद्धा प्रॉपर आहे. परंतु सरोजिनी नायडू सोबत जर मनांगिनी हजारा असत्या तर हे 1001% कन्फर्म उत्तर असतं. म्हणजेच 99% उत्तराच्या कन्फर्मेशनची गॅरंटी जी आहे ती अनुसया सराभाई यांच्या संदर्भातली घेता येऊ शकते. मी तुम्हाला ट्विस्ट सांगितलं की काय होऊ शकतं, बरोबर आहे. त्याच्यामुळे जे आहे हे बघून घ्याल तुम्ही थोडंसं, याबद्दल मी कन्फर्म नाही आहे. चला, एकच नंबर हा क्वेश्चन जो आहे हर्षवर्धन कन्नौज. आणि अनेकदा सांगितलं माझ्या लेक्चर्स मध्ये की हर्षचरित्र आणि हर्षवर्धन हा साहित्यिक कलाकृतींमध्ये अत्यंत विशाल विद्वान माणूस या ठिकाणी दिसतो आपल्याला. आणि उत्तर भारतामध्ये जेव्हा कोणतीही शक्तिशाली गव्हर्नमेंट नव्हती तेव्हा हर्षवर्धन या ठिकाणी राज्य करत होता आणि हर्षवर्धनांनी तोच प्रयत्न केला जो त्यांच्या पूर्वजांनी अफगाणिस्तानपर्यंत राज्याचा विस्तार करण्याचा केलेला होता. असो तो शासनाचा भाग आहे. प्रश्न आहे, हर्षवर्धन या राजाने खालीलपैकी कोणते साहित्य लिहिले? आता याच्यामध्येही लोकांना बराचसा प्रॉब्लेम झाला. सगळ्यांना माहित असलं पाहिजे की हर्षचरित्र जे आहे ते बाणभट्टांनी लिहिलेलं होतं. अनेकदा सांगितलं रे की कोणाच्या बद्दल मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये बुक सांगितले होते, संगीत शैली सांगितली होती, खानपान संस्कृती सांगितली होती आणि करुंजा हे पण सांगितलेलं होतं. मागचं लेक्चर बघा, लाईव्ह मध्ये तुम्हाला मिडेवल इंडिया दिसेल, बरोबर आहे. बाकी प्रियदर्शिका, एकमेव फेमस पुस्तक, रत्नावली आणि नागानंद हे तीनही कोणी लिहिलेले होते? हर्षवर्धन या राजाने. हर्षचरित्र म्हणजे स्वतःचं जे आत्मचरित्र आहे ते बाणभट्टांनी लिहिलं. येत्या का लक्षात? त्याला चरित्रकार बाणभट्ट म्हणतो. जो स्वतःच्या बद्दल लिहितो तो आत्मचरित्र असतो आणि इतर एखादी व्यक्ती जर एखाद्या राजाच्या बद्दल लिहित असेल तर ती चरित्रकार असते. आत्मचरित्रकार आणि चरित्रकार या 2 शब्दांच्या लिटररी फॉर्म्स मध्ये असलेलं हे अंतर आपल्याला पहिले समजून घ्यावं लागेल. आणि म्हणून बाणभट्टांनी जेव्हा हर्षचरित्र लिहिलं तर याला कोणत्या कॅटेगरी? आता नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी हा निर्माण होऊ शकतो की बाणभट्टांनी हर्षचरित्राच्या चरित्राबद्दलचं लिहिलेलं जे काही पुस्तक किंवा संग्रह आहे ते आत्मचरित्राच्या कॅटेगरीमध्ये येतं, चरित्रकाराच्या कॅटेगरीमध्ये येतं, नाटकाच्या कॅटेगरीमध्ये येतं, व्यक्तिरेखा चित्रणाच्या कॅटेगरीमध्ये येतं. म्हणून बऱ्याचदा पहिल्यांदा सांगितलं, स्ट्रॅटेजी जेव्हा सांगितली, PYQs प्रिव्हियस एजच्या क्वेश्चन वरनं येणाऱ्या क्वेश्चनची आपल्याला जी आहे ती कल्पना करता येऊ शकते. मित्रांनो, इथे हा लिटरेचरच्या फॉर्म्स मधल्या असलेल्या वापरण्यात येणाऱ्या शब्दावलीच्या अंतरामध्ये समोरचा प्रश्न भविष्यात तुम्हाला विचारण्याची शक्यता ही आहे. हे तर सगळ्यांना माहिती आहे. आता विचारून टाकलं तुम्हाला.
पण 2025चा जो स्टँडर्ड UPSCच्या प्रमाणे होणार त्या ठिकाणी तुम्हाला हे विचारल की बाणभट्टांनी जे हर्षचरित्र लिहिलं त्याचं वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या स्वरूपामध्ये तुम्ही कराल? आत्मचरित्रकार, चरित्रकार, नाटककार, व्यक्तिरेखा चित्रकार. आता काय करशील? प्रश्न विचारलेले असे प्रश्न विचारलेले तुम्हाला शाब्दिक आधारावरती. भाषा समजून घ्या. आता 4 पोरांचे फोन आले, सर भाषा कसं करायचं? रीडिंगची सवय कमी झालेली आहे. येतं लक्षात? शाब्दिक आकलन कमी करताय तुम्ही. जो फरक आमंत्रण निमंत्रण, दंडवत आणि नमस्कार याच्यामध्ये आहे मित्रा, त्याच पद्धतीने हे फरक जे आहे इथे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. आणि येणारा काळ जो आहे तो या शाब्दिक भेदांमधलं अंतर विचारण्यासाठी अत्यंत तुमच्यासाठी जो आहे. तर समजा इथे हर्षचरित्र या ठिकाणी जे आहे, हर्षवर्धन या राजाने खालीलपैकी कोणते साहित्य लिहिले? बी काढून टाका. आता या ठिकाणी बी 2 ऑप्शन्स मध्ये दिलेला आहे तुम्हाला, फक्त ए, सी आणि डी. तर 7व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 1 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी होईल. येते का लक्षात? चला क्वेश्चन नंबर 8वा. डिटेल मध्ये जातोय मी, त्याच्यामुळे आपल्याला 2 दिवस जरी अनालिसिसला लागले तरी तुम्ही क्लासला आवर्जून हजर राहा. नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल, परंतु त्यासाठी सबस्क्राईब तुम्हाला करावं लागेल. आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. आणि प्रत्येक प्रश्नाची आपण चर्चा या ठिकाणी डिटेल मध्ये करणार आहे. मी तसं जात नाही. अनालिसिस विथ डिस्क्रिप्शन मला 15 प्रश्नासाठी 1 तास लागतो, हे तुम्हाला आता माहित पडेल या ठिकाणी. त्याच्यामुळे जे आहे लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 8वा. खालीलपैकी कोणत्या शासकाच्या कालखंडामध्ये अब्दुल रज्जाक या फारसी प्रवासाने विजयनगरला भेट दिली होती? मिडेवल इंडियाचं जर लेक्चर पाहिलं तिथे सांगितलं इब्न बतूता, त्यानंतर युवान स्वांग, अल मसुदी, हे सगळे अरबी फारसी जेवढे काही प्रवासी देशामध्ये आले ते कोणत्या राजाच्या कालखंडामध्ये होते? सॉरी, थोडासा खोकला आणि व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे मधामधात होतं, मला ओरडावं लागतं ना, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. चला, तर अब्दुल रज्जाक या फारसी प्रवाशाने विजयनगरला कधी भेट दिलेली होती किंवा विजयनगरला भेट दिली? आन्सर याचा आहे देवराय सेकंडच्या कालखंडामध्ये. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्हाला देता येईल. येते का लक्षात? है ना? तर विजयनगर साम्राज्य माहिती आहे तुम्हाला, बहमणी आणि विजयनगर साम्राज्य यांच्यात राक्षस तंगडीचे युद्ध होतं. कावेरी नदीचा जलविवाद अजूनही सुरू आहे. भारतातली एकमात्र नदी ज्याच्यासाठी कावेरी जल प्राधिकरणाची स्थापना आपण करतो. आणि या कावेरी द्वाबातल्या फर्टाईल लँडसाठी बहमणी आणि विजयनगर यांच्या सातत्याने युद्ध सुरू राहिली. बहमणी नंतर 5 अहमदनगरचा आदिलशाह, विजापूरचा आणि तुम्हाला हैदराबादचा निजामशाह, आदिलशाह, बीदर आणि गोलकुंडा आणि विजयनगर साम्राज्याचे सुद्धा नंतर ज्या तुकडे होतात राजेंद्र प्रथम, राजेंद्र सेकंडच्या कालखंडामध्ये या ठिकाणी जे आहे. परंतु हे सर्वात खुंखार प्रकारचं साम्राज्य दक्षिणचं मानलं जातं. मागच्या लेक्चरमध्ये मिडल इंडियामध्ये सांगितलं नॉर्थ इंडिया जेव्हा कमजोर होतो तेव्हा दक्षिण भारत मजबूत होतो, दक्षिण भारत जेव्हा कमजोर असतो तेव्हा नॉर्थ इंडिया काय असतो? मजबूत असतो. इतका सिंपल मिडेवल इंडियाचा इतिहास आहे मित्रांनो. ठीक आहे, तर देवराय सेकंड या ठिकाणी याचं उत्तर तुम्हाला जे आहे येणार. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9. स्वदेशी चळवळीची विस्तार केंद्र आणि संबंधित व्यक्ती यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहे. स्वदेशी आणि बहिष्कार 1905 मध्ये बंगालचं विभाजन होतं. गरमपंथी, नरमपंथी, मवाळ आणि जहाल यांच्यात भांडणं होतात. काँग्रेसचं विभाजन होतं सुरत अधिवेशन मध्ये. त्यानंतर टिळकांना जेलमध्ये टाकलं जातं. नागपूरचं आयोजित अधिवेशन सुरत मध्ये शिफ्ट होतं कारण त्या ठिकाणी गरमपंथीयांचा प्रभाव कमी असतो, जहाल आणि मवाळांचा प्रभाव अधिक असतो. गुप्त समझोता सुद्धा ब्रिटिश आर्मी सोबत होते की या पोट्यांनी जर म्हणजे बाळ गंगाधर टिळक किंवा नव्या पिढीचे जे नेता होते, युवा पिढी, त्यांनी जर त्या ठिकाणी धांदल केली तर चांगले चोपायचे.
अशा पद्धतीनं बुजुर्ग या ठिकाणी युवा नेतृत्वासोबत वागलेले होते. 1916 मध्ये 16 पर्यंत जे आहे जेलमध्ये युवा नेतृत्व टाकलं जातं. बिपिनचंद्र पाल, अरबिंदो घोषच्या बाबतीत मी सांगितलं तुम्हाला, सगळे क्रांतिकारक काही भूमिगत होतात, काही जेलमध्ये होतात, काही जे आहे एकदम ईश्वराचं नाव घेतात. अरबिंदो घोषांसारखे बस काठी जपतात. बरोबर आहे. अशा ते कॅनी बेझंट नावाची स्त्री येते, ती म्हणते यार या भारतामध्ये इतके चांगले लोक आहे आणि युवा आणि बुढ नेतृत्व जर एकत्र आलं तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची प्राप्ती जवळच या ठिकाणी जे आहे होऊ शकते. परंतु बुढे मानायला तयार नाही, जवानी मानायला तयार नाही. 2016 मध्ये टिळकांची तुम्हाला भेट घेते ही, आणि तिथून स्वदेशी आणि बंबई प्रांतामध्ये ज्या स्वदेशी बहिष्काराची मुवमेंट चालते, बाकी ठिकाणी अॅनी बेझंट जी आहे ती स्वतःच्या भरोश्यावर आपली मुवमेंट नॉर्थ इंडिया किंवा मध्य प्रांतामध्ये चालवते. बरोबर आहे. अशा पद्धतीचा इतिहास या ठिकाणी तुम्हाला कंटिन्यूअस होतो. आणि यामध्ये तुम्हाला विचारलेला आहे की विस्तार केंद्र आणि संबंधित व्यक्ती, कारण स्वदेशी आणि बहिष्कार या चळवळीचा प्रारंभ झाल्याच्या नंतर प्रत्येक प्रांतामध्ये प्रत्येक व्यक्ती नेतृत्व म्हणून या ठिकाणी जो नियुक्त केला जातो, तर स्वाभाविक आहे की मुंबई आणि मध्य प्रांताचं नेतृत्व कोण करणार, तर लोकमान्य टिळकच करणार. बरोबर. तर या ठिकाणी जे आहे मुंबई प्रांताचं नेतृत्व लोकमान्य टिळकांकडे झालं, म्हणजे ये जो मुंबई आहे त्याचं उत्तर झालं 3 लोकमान्य टिळक. यानंतर जे आहे दिल्लीचं नेतृत्व जे आहे, आता या ठिकाणी जे आहे मुघलांचे तुम्हाला वंशज होते, म्हणून या ठिकाणी सय्यद रजा हैदर हे या ठिकाणी नेतृत्व करतात. पंजाबमध्ये स्वाभाविक आहे की लाल बाल पाल ही तिकडी होती, तर याचं नेतृत्व लाला लजपतराय करतील. आणि चिदंबरम पिल्लई नावावरतीच्या प्रश्नाचं उत्तर होतं, नाव कोणत्या प्रदेशामध्ये कोणत्या नेत्याला कोणत्या नावाने ओळखलं जातं, एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं असतं तरी आन्सर 2 तुम्हाला या ठिकाणी काढता येऊ शकलं असतं. आता हे स्वदेशी बहिष्कार मुवमेंट तुम्हाला कोणत्या या पुस्तकामध्ये किंवा कोणता मास्तर शिकवते रे, है ना. इतिहास जो मी सांगितला तुम्हाला अल्प पृष्ठभूमी ज्याची सांगितली बस सांगून निघून जातो. पण तो कोणत्या प्रांतामध्ये कोण्या नेत्यानं हे जे आहे या ठिकाणी आपली भूमिका निभवली हे कोणी सांगायला तुम्हाला या ठिकाणी तयार असणार नाही. चला क्वेश्चन नंबर 10. सविनय कायदेभंग चळवळीमध्ये धारासना येथील सत्याग्रह हा क्वेश्चन अजून पुन्हा ट्विस्टेड आहे. इथे पुन्हा सरोजिनी नायडू उत्तर आहे. येत्या का लक्षात. सविनय कायदेभंग चळवळीत धारासना येथील सत्याग्रहामध्ये पुढीलपैकी कोणी सहभाग घेतला, तर मागच्या प्रश्नामध्ये मनांगिनी यांना तुम्हाला जे आहे मी उत्तर सांगितलं होतं, या ठिकाणी दोघांचे हजारा आणि सरोजिनी नायडू. परंतु या ठिकाणी जे आहे ऑप्शन नंबर 4 केवळ सरोजिनी नायडू हे उत्तर आहे. तर एमपीएससीने डोकं कसं वापरलं, तिथे जर तुम्ही सरोजिनी नायडू आणि मनांगिनी हजारा माझ्याप्रमाणे तुमच्या डोक्यामध्ये असेल, तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर तुम्ही निश्चितपणे अंबिका चक्रवर्ती किंवा सरोजिनी नायडू सोडून कोणतंही करू शकता. यावेळेस आयोग तुमच्या सायकोलॉजी सोबत एवढा भयंकर पद्धतीने खेळलेला आहे राव की तुम्हालाही समजलं नाही ते काय असणार. येत्या का लक्षात. म्हणून अनेक इतिहासाच्या विद्वानांना मी विचारलं तर त्यांनी मला हे सांगितलं की धारासनामध्ये सरोजिनी नायडू ज्या आहे त्या ऍक्च्युअल पार्टिसिपेटेड या ठिकाणी ज्या आहे गांधीजींच्या सोबत होत्या, पहिल्या सत्याग्रहामध्ये होत्या. पण तो अहमदाबादशी त्यांचा इतका संबंध नव्हता. त्या ठिकाणचे लोकल कार्यकर्ते, जसं खेळा चंपारणमध्ये गेले तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यांना त्या ठिकाणी मिळाले, खेळामध्ये गेले तर सरदार वल्लभभाई पटेल मिळाले. तर लोकल जे नेतृत्व आहे ते गांधींना त्या ठिकाणी अटॅच झालं आणि हे जरा दूरवरचं नेतृत्व होतं. त्यामुळे या ठिकाणी थोडंसं त्यांना कन्फ्युजन या ठिकाणी होतं की या प्रश्नाचं उत्तर हे आहे अथवा नाही. तर चला या ठिकाणी सरोजिनी नायडू क्वेश्चन नंबर 10चं उत्तर जे आहे ते कन्फर्म झालं. 1 नंबर हा क्वेश्चन जो आहे मला फारच आवडला. आणि आवडला याचं कारण असं होतं की 2 दिवसाच्या पहिले मी हे सांगितलं होतं तुम्हाला की मध्ययुगीन भारताचा इतिहास करत असताना बाबू टर्मिनॉलॉजीवरती फोकस करत चाल रे, पण कोणी ऐकायला तयार नाही राव. येत्या लक्षात. क्वेश्चन नंबर 11 येत्या लक्षात. याचं उत्तर जे आहे तुम्हाला 3 येईल, म्हणजेच खिराज आणि जकात.
तर सुलतानशाहीच्या शासन काळात खालीलपैकी कोणता कर अनुक्रमे हिंदू आणि मुसलमान जमीनदारांकडून घेतला जात असायचा? आता जिजिया हा धर्म कर होता. त्याच्यामुळे अनेक लोकांनी जे आहे, परंतु तुला हे माहिती नाही की हिंदू जमीनदार आणि मुसलमान जमीनदार शब्द वापरलेला आहे. तर हिंदूंकडनं अनुक्रमे खिराज नावाचा कर वसूल केला जायचा आणि मुसलमान तुम्हाला जे आहे जमीनदारांकडनं जकात नावाचा कर या ठिकाणी वसूल केला जायचा. जिजिया 2 ठिकाणी आहे, तो धर्मयात्रेवर लावलेला कर होता आणि इकडे खम्स आणि जकात दिलेला आहे तो फक्त मुस्लिमांवरती लादला गेलेला कर होता. त्याच्यामुळे हिंदूंचा या ठिकाणी संबंध नाही. एवढं जरी या ठिकाणी लक्ष केलं असतं तरी सुद्धा जे आहे प्रश्नाचं उत्तर प्रॉपर निघालं असतं आणि म्हणून 11चं उत्तर या ठिकाणी नंबर 3चं ऑप्शन मित्रांनो होतं. क्वेश्चन नंबर 12. विख्यात वारली चित्रकार जिव्या सोमा मसे यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? पद्मभूषण, पद्मश्री, शिल्पगुरु, त्यानंतर जे आहे नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रायबल आर्ट्स. सगळ्यात पहिला पुरस्कार तर मित्रांनो हाच होता. येते का लक्षात? सगळ्यात पहिला. त्यानंतर राष्ट्रीय पुरस्कार, शिल्पगुरु पुरस्कार आणि 2011 मध्ये पद्मश्री. याचा अर्थ 12चं उत्तर जे आहे 3 या ठिकाणी तुम्हाला देण्यात येईल. पद्मश्री पण, शिल्पगुरु पण आणि नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रायबल आर्ट्स पण. पद्मभूषण यांना अजूनपर्यंत दिलं गेलेलं नाही आणि त्यामुळे बी, सी आणि डी हे तीनही स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहेत. याच्या लक्षात? काही प्रॉब्लेम असेल तर विचारून घेऊ शकता तुम्ही. बिलकुल प्रॉम्प्टली ए टू झेड इतक्या ॲक्युरसीने उत्तर शोधलेली आहेत मी, त्याच्यामुळे डाऊट नाही आहे. याच्या लक्षात? शोधून घ्या. चला बरोबर करत चला. असलं तर ठीक, नाहीतर पुढच्या वर्षी जे आहे ताकदीने अभ्यासाला लागा. अभ्यासाशिवाय काही होणार नाही बाबू. चला, खालीलपैकी कोणी एल्फिन्स्टन फंडासाठी वैयक्तिक रुपये 25,000 रक्कम या ठिकाणी दिलेली होती? एल्फिन्स्टन फंड तुम्हाला माहित आहे मुंबईमध्ये एक एल्फिन्स्टन रोड म्हणून होता, त्याचं नाव आता प्रभादेवी केलेलं आहे आपण, बरोबर आहे? तेच हे जे आहे एल्फिन्स्टन आणि त्यानंतर जे आहे एल्फिन्स्टन कॉलेज सुद्धा फेमस आहे तुम्हाला. तर इथे 25,000 वैयक्तिक त्या जमान्यामध्ये जे आहे एल्फिन्स्टन फंड मध्ये कोणी रक्कम दिलेली होती हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे. तर नाना जगन्नाथ शंकर सेठ यांचं उदाहरण आणि यांचं उत्तर तुम्हाला जे आहे प्रॉपर आहे जगन्नाथ शंकर सेठ. इथे लक्षात? तर आधुनिक शिक्षण, आधुनिक सुविधा या सगळ्या बाबींना या ठिकाणी विस्तारित करण्यासाठी जे आहे या फंडाची स्थापना जी आहे ती करण्यात आलेली होती. क्वेश्चन नंबर 14. कोठारी कमिशनच्या शिफारशीवर आधारित 1968च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मुख्य सूत्रे कोणती होती? तर हे आफ्टर इंडिपेंडन्स, पोस्ट इंडिपेंडन्स वाला इतिहास आहे. तर हा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे आपल्यासाठी, आपल्या सिलेबस मध्ये दिलेला आहे. तर यामध्ये नंबर 1 आन्सर होणार फक्त ए आणि बी. वयाच्या 14 वर्षापर्यंत सक्तीचं प्लस मोफत शिक्षण आणि त्याचबरोबर शिक्षकांसाठी उच्च स्थान आणि सुधारित वेतन या 2 महत्वपूर्ण शिफारसी ज्या आहे त्या कोठारी कमिशन मध्ये करण्यात आलेल्या होत्या आणि ते कोठारी कमिशन बरेच दिवस जे आहे ते लागू राहिलं. क्वेश्चन नंबर 15. सिमुक हा प्राचीन भारताच्या इतिहासाचा क्वेश्चन आहे. तर सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. तिथे सांगितलं सातवाहन, पल्लव, चेर, बादामीचे चालुक्य, वातापीचे चालुक्य, त्यानंतर विजयनगर साम्राज्य, त्यानंतर चोल साम्राज्य, चेर, पांडियन हे सगळे छोटे छोटे साम्राज्य जे आहे
त्याचे संस्थापक लक्षात ठेवायचे होते. ते मी मिडेवल इंडियाच्या लेक्चरमध्ये बोललेलो आहे. प्राचीन इंडियाच्या लेक्चरमध्ये पण बोललेलो आहे. एरिया माहीत पडते बाबू का कुठून प्रश्न विचारला जातो. आणि प्रिलिमिनरीमध्ये बाप दाखव श्राद्ध कर अशा पद्धतीचे क्वेश्चन्स असतात. या ठिकाणी तुम्हाला फार ॲनालिटिकल होण्याची गरज नसते. ॲनालिटिकल बॅकग्राऊंड तुम्हाला माहिती असलं पाहिजे, परंतु त्वरित ऑब्जेक्टिव्हनेस तुम्हाला पकडता आला पाहिजे, त्वरित ऑब्जेक्टिव्ह होता आलं पाहिजे, मोल्ड होता आलं पाहिजे, तर प्रिलिमिनरी एक्झाम तुमची फुटते. अन्यथा माझा एक विद्यार्थी आहे, गेल्या 3 अटेम्प्ट पासून प्रिलिमिनरी नाही सुटून राहिली. तर त्याचं कारण हेच आहे की स्पेसिफिक होण्यासाठी आपल्याला थोडा त्रास होतो किंवा आपली पर्सनॅलिटी आपण फास्टली तिथे मोल्ड नाही करू शकत. तर कृपया ही गोष्ट तुमच्यासोबत होत असेल तर तिला तुम्ही ज्या प्रॅक्टिसाइज करून PYQs करून मायक्रो लेवल जे आहे ते जे छिद्र छोटे छोटे पडलेले आहे आपल्या प्रिपरेशनला तिथे त्याला बुजवण्याचं काम करा. याच्या संदर्भात एक लेक्चर माझ्या YouTube चॅनलला सुद्धा मी या ठिकाणी सोडलेला आहे, तर ते सुद्धा तुम्हाला बघता येऊ शकतं. बरोबर आहे. सातवहन या ठिकाणी तुम्हाला दिसेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 16. आता इथून भूगोल सुरू होतो. बरोबर आहे. आणि बाबू भूगोलाचे प्रश्न एवढे खतम आहे की जोपर्यंत कन्सेप्च्युअल पार्ट आणि कालच्याच लेक्चरमध्ये मी बोललेलो आहे, सकाळचं जर 9:30 वाजताचं लेक्चर पाहिलं तुम्ही माझं इंडियन आणि वर्ल्ड जिओग्राफीचं, त्यामध्ये मी बोललो की फिजिकल जिओग्राफी, त्यानंतर वर्ल्ड मॅप, सगळ्याच लोकांनी मारलं. मिसौरी ही तिथं लिहिलेलं आहे जगातली सर्वात सहाय्यक नदी आहे. अरे, मिसिसिपी ही जगातली सगळ्यात मोठी सहाय्यक म्हणजे नदी आहे USA मध्ये, आणि जगातली सर्वात मोठी सहाय्यक मिसिसिपीची मिसौरी नदी आहे 3392 किलोमीटर. फिजिकल जिओग्राफी वाचल्याच्या नंतर सांगितलं होतं बाबू ऑक्सफोर्ड स्कूल ॲटलसची प्रॅक्टिस कर रे, नंतर फिजिकल जिओग्राफी ऑफ इंडिया वाच आणि नंतर मग ह्युमन किंवा इकॉनॉमिक जिओग्राफी वाच. 80% सिलेबसचा संबंध तुमचा भूगोलाशीच आहे, कारण भूगोलाच्या 58 ही ब्रांचेस, मग ते पॉप्युलेशन जिओग्राफी असो, ते व्हेजिटेशन असो, उच्च अक्षांशावर व्हेजिटेशन कसं असतं, निम्न अक्षांशावर व्हेजिटेशन कसं असतं, देशांतर वाढल्याच्या नंतर व्हेजिटेशन मध्ये कुठे परिवर्तन होतं, सारे क्वेश्चन्स विचारलेले आहेत. सारे क्वेश्चन कन्सेप्च्युअल आहे. याची चर्चा मित्रांनो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये करूया. एन्जॉय करा, काय टेन्शन घेऊ नका. आपल्याला अभ्यास करायचा आहे. तुम्ही चांगले विद्यार्थी आहे सगळे. फक्त मला लक्षात आणून तुम्हाला द्यायचं होतं हे की बाबू आता थोडंसं जे आहे हे 15 क्वेश्चन इतिहासाचे संपले या ठिकाणी. 15-16 क्वेश्चन कदाचित 15 क्वेश्चन झालेले आहे. 16व्या क्वेश्चन पासून, कारण मला एका प्रश्नावर डिटेल चर्चा करायची आहे तुमच्यासोबत. हे कोणीच करणार नाही, पण ते काम मी करेल. नुसतं प्रश्नाचं उत्तर ए रे, बी रे, सी रे, ABC रे एवढं म्हटल्यानं चालत नसतंय, आणि मला तो धंदा नाहीये. कारणासहित प्रत्येक ऑप्शनची चर्चा मी करणार, आणि पुढचा पेपर जो आहे तो तुमचा एवढा खतरनाक कन्सेप्च्युअल आहे, त्याच्यामुळे मला थोडासा स्पेस पाहिजे आणि पेशन्स ठेवा. तुमच्याकडे पेशन्स नसेल, तुम्ही जर उतावळा नवरा गुडघ्याला भासिंग अशा पद्धतीची जर तुमची प्रकृती असेल तर हे क्षेत्र मित्रांनो तुमच्यासाठी नाहीये. त्याच्यामुळे पेशन्स ठेवा, शांत राहा, शांतपणे विचार करा, कन्फ्यूज होऊ नका. आज आरामात जेवण करा, लवकरात लवकर झोपी जा. सकाळपासून तुम्ही थकलेले आहात. आता मी तुमच्या डोक्याचा पुन्हा भुगा करण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे. 15 क्वेश्चन आजच्या तारखेमध्ये मोर दॅन इनफ आहे. उद्या सकाळी 9:30 वाजतापासून आपण याच्या मागे पुन्हा भिडणार आहोत. इथे तुमच्या लक्षामध्ये 10 वाजतापासून मी तुम्हाला नोटिफिकेशन सोडतोच आहे. जवळपास मला वाटतं 35 विद्यार्थी सध्या लाईव्ह आहे, व्ह्यूअर्स आहे. तर एवढे जरी आले तरी मोर दॅन इनफ आहे ज्यांच्याकडे पेशन्स आहे. उद्या सकाळी 10 वाजता आपण बिलकुल आरामात या ठिकाणी खाऊन पिऊन 2 घंटे तुम्ही बसा. 2 ते 3 तास आपली ही चर्चा कंटिन्यूअस चालेल. अरे, इतके सुंदर सुंदर प्रश्न मित्रांनो तुम्हाला विचारलेला आहे MPSCने यावर्षी. यावर्षी सारखा पेपर MPSCने कधीच नाही काढला. पण क्वेश्चन टफ आहे. वरवर दिसत असला सहज सोपा तरी सुद्धा
दिखने में छुट्टन लगे गाव करे गंभीर, अशा पद्धतीचा प्रश्न आणि पेपर आहे मित्रांनो. 15 क्वेश्चनची चर्चा झाली. हां, शुभेच्छा तुम्हाला. या कट ऑफ लेव्हलपर्यंत जर तुम्ही पोहोचला तर फार उत्तम. अन्यथा आपल्या ज्ञानाचा विस्तार करा. बेसिक नॉलेजवरती फोकस करा आणि उद्या आपण पुन्हा सकाळी 10 वाजता डॉट नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल, तेव्हा आपण भेटूया. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, जय हिंद मित्रांनो.